हा घ्या चहा. थँक्यू. सकाळपासूनचा हा तिसरा चहा आहे हा. पुन्हा मागितलात तर मिळणार नाही. आणि जर का हवा असेल ना तर स्वतः बनवून घ्या. स्वाती, अगं आज पाडवा आहे, निदान आज तरी माझ्याशी नीट बोल. अहो मी नीटच बोलत असते. तुम्हीच मला सारखा सारखा चहा करायला पाठवताय आणि मग माझी बाकीची कामं तशीच राहून जात आहेत ना. बरं राहिलं. स्वाती, मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि हो, निदान या नवीन वर्षात तरी जरा कमी भांड माझ्याशी. बघा, हे असं बोलता तुम्ही आणि वर मलाच म्हणता मी भांडते म्हणून. बरं बरं, राहिलं राहिलं. आणि काय ग, तू नाही देणार आहेस वाटतं मला शुभेच्छा? शुभेच्छा. वा, काय पण पद्धत आहे शुभेच्छा देण्याची. मस्त. स्वाती, तुम्हा दोघांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला सुद्धा. तुला पण. थँक्यू. बस ना. अरे वा, गुढी खूप छान उभारली आहे. बघितलं की एकदम प्रसन्न वाटतं. अगं गार्गीनीच केलंय सगळं. पण आहे कुठे ती? अगं ती सकाळी 7 वाजताच गेली आज कामावर. अशी काय ती? नाही म्हणजे नेहमी गुढी उभारल्यानंतर नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला येते ती. अगं विसरली असेल तुला. गार्गी. हॅपी बर्थडे. थँक्यू. तुझ्या बरं लक्षात राहतो ग माझा वाढदिवस. माझ्या तर लक्षातच राहत नाही. मी बरा विसरेन. आणि आम्हाला सुद्धा तिनेच आठवण करून दिली. किरण, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. थँक्यू. चला आपण सगळे मिळून कुठेतरी फिरायला जाऊ आणि सेलिब्रेट करूया याचा वाढदिवस. हो चालेल. गार्गी, तुला सुद्धा आज सुट्टी असेल ना? नाही, खरं तर मला आज सुट्टी नाहीये. काय ग, कमाल आहे. आज गुढीपाडवा असून सुद्धा सुट्टी नाही? पण मी एक गोष्ट करू शकते ना. आत्ता लवकर ऑफिसला जाते आणि लवकर पुन्हा घरी येते. संध्याकाळी लवकर आल्यावर तुझा वाढदिवस साजरा करूया. चालेल मावशी? चालेल. हा, पण त्यासाठी मला लवकर जावं लागेल ना आता. पण लवकर येशील ना? ऑफकोर्स येईन. ठीक आहे, मी निघते आणि लवकर परत येते घरी. जा, सावकाश जा. अँड हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. चला येते मी. ये. बाय बाय. बाय. चला येते. हो हो. किरण, गार्गी समोर मी मुद्दाम विषय काढला नाही, पण काल गार्गी झोपेत चालत होती. इतक्या वर्षात हे पहिल्यांदाच घडतंय. मला खरंच खूप काळजी वाटतेय ग. ठीक आहे ग, नको एवढं टेन्शन घेऊ. सध्या कामाचं टेन्शन आहे ना तिला, म्हणून कदाचित असं झालं असेल. आणि स्वाती, आज खूप चांगला दिवस आहे. आजच्या दिवशी हा विषय नको. गार्गी, तुझी वस्तू तुझ्यापर्यंत पोचवायलाच हवी. नाही नाही नाही, मी जे काही म्हणतोय ते ऐकून घेणार आहात का तुम्ही? माझा विश्वास नाही आहे या सगळ्या गोष्टींवर. हे असलं काही नसतं भूताटकी वगैरे, झपाटलंय वगैरे.
हा, म्हणूनच या बंगल्याबद्दल एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून विकत घेतलाच ना मी हा बंगला. हा, पण त्यावेळेला पोलिसांचं या बंगल्याला घेऊन हे असं सगळं चालूच राहणार आहे हे तुम्ही सांगितलं नव्हतं. तुमचीच जबाबदारी आहे ना ती. माझं नुकसान होत आहे या सगळ्यात, लक्षात येत आहे का तुमच्या? वेळ फुकट चाललाय माझा. हा ठीक आहे. हा हा, नाही ठीक आहे, मी आता माझ्या पद्धतीनेच हँडल करतो सगळं. ठेवा फोन. रिक्षा 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 टीव्ही 27 न्यूज. बसा. हा. समीधा राईट. तू इथे कशी काय? मी इथे जवळच राहते. तुला घाई होत असेल तर तू या रिक्षाने जाऊ शकते. मी दुसरी रिक्षा घेईन. नाही, त्या दिवशी तू मला लिफ्ट दिली होतीस ना, मग आज मी तुला लिफ्ट देते. एकत्रच जाऊया. हा, बस ना. ए चंद्या, हा. अरे काय करायचं? आज जायचं का नाही? आता काम घेतलंय तर पुरं करायला हवं ना. अरे भाई, आपल्याला त्या श्याम सारखं काय झालं तर? अरे बाबा नको ना काहीतरी पनवती लावून. पनवती कुठे लावतोय मी? मला पण पैसे हवेत, पण पैशासाठी जीव नाही ना घालवायचा. ये जग्या, तू काय विचित्र पाहिलं का? नाही. राजू, तुम्ही रे पाहिलं का काय विचित्र? अरे आपण नाही बघितलं, हा. त्या श्यामेनी तर पाहिलं ना. अरे तेच बोलतोय ना मी. तो श्यामच येड्यागत वागत होता. आपल्याला तसं काय दिसलं नाही. चला आपण काम करूया. हा, चालते का रे? हा चालेल, पण आज काय झालं तर? तर तुला एकदा सांगितलं कळत नाही का रे? अंधार पडायच्या आत निघूया, नाही तर आपल्याला कालच्या कामाचे पण पैसे मिळायचे नाही. हा हा, चला. हे बघ साहेब पण आले. काय काम करण्याचा वेगळा मुहूर्त काढून देऊ का? नाही सुरू करतो. प्लीज लवकर. चल. हॅलो. हा जोशी, मी वाचला तो मेल. मी करेक्शन्स पाठवलं. हा, ते करून मला परत पाठव. सो काम कसं चाललंय तुझं? चाललंय हवं तसं चाललंय सगळं. ग्रेट. ऑफिसला निघालीयस का? नाही, पण एक महत्वाचं काम आहे, तेच करायला चालली. ओके. हे तुला आठवतंय का आपण हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो लास्ट टाइम? तेव्हा बोलता बोलता अचानक तू कुठेतरी आणि तू बोलता बोलता अचानक कुठेतरी निघून गेलीस. काम होतं. ओके. ओ गॉड, खूप ट्रॅफिक आहे इकडे. समीरा, मी जरा हा फोन कॉल घेते. हॅलो. हा निलय. अरे ऍक्च्युली इकडे खूप जास्त ट्रॅफिक आहे, त्यामुळे मला ना अंदाजच येत नाही की मी किती वाजेपर्यंत पोहोचेल.
नाही, मी लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करते, पण बघ ना जरा. नाही, नो प्रॉब्लेम, मी कळवते तुला. हां, ओके, बाय. तुम्ही समिधा, तुम्ही त्या मुलीला बघितलं का जी माझ्या बाजूला बसली होती? मॅडम त्या उतरल्या वाटतं. उतरली? कधी? मॅडम माझं पण लक्ष नसतं. कुठे गेली पण? अशी मध्येच कशी उतरली? ए झालं का रे? रंग लावायला घ्या, वेळ नका घालवू. ते घर मालक डोक्यावर बसून येत आपल्या. झालं. अरे इथं काहीतरी विचित्र आहे वाटतं. रंगच लागत नाही भिंतीला. काय रंग लागत नाही? वेट लागलाय का? नीट लाव. हे काय? हे माझा बी कलर लागत नाहीये. काय? आणि इकडं अरे काय? तेच मला बी कळणं झालंय. काय काम होत नसेल तुमच्याच्याने तर तसं सांगा स्पष्टपणे. दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकतो मी काम. साहेब, काम करायचं नसतं तर आलोच नसतो ना आज. सकाळपासून भिंतीना रंग लावायचा प्रयत्न करतो, पण रंगच लागत नाहीये. व्हॉट नॉनसेन्स. काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का? अहो साहेब, खरंच बोलतोय. रंगच लागत नाही इथल्या भिंतींना. लावून दाखव. हा दादा. हो काम सुरू आहे. राजू हे कसं झालं? हो ठरलेल्या दिवशीच गृहप्रवेश करू आपण. ठेवतो. बाय. काय लागला की रंग? काय सकाळ सकाळ मारून आलात का तुम्ही? काय टाइमपास चाललाय तुम्हाला लोकांचा? साहेब माहित नाही आता कसं लागलं, पण सकाळपासून रंग लागत नव्हता. आता लागतोय ना. टाइमपास बंद करा तुम्हा लोकांचा आणि काम वेळेत पूर्ण करा. काम वेळेत झालं नाही ना तर खरंच दुसऱ्या कोणाला तरी दे ना मी काम. मी रात्री परत येईपर्यंत जर काम झालं नसेल तर तुमची सगळ्यांची सुट्टी आणि तुम्हाला ते तुमचे उरलेले पैसेही मिळणार नाही. कळलं? झक मारली.
आणि काम घेतलं. काय काय म्हणाला? काय नाही काय नाही. चला कामाला लागा. अरे बसा बसा बसा, बी कम्फर्टेबल. सगळी टीम आली आहे तर. हो सर. सर काय झालं, इतके अर्जंटली का बोलून घेतलं आम्हाला? मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय. सर काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, बास आबास या शो बद्दल मला तुमच्याशी बोलायचंय. काय झालं सर? नाही, घाबरू नका. मला तुमचं कौतुक करायचंय. तुम्ही सगळे खूप छान काम करताय आणि त्यामुळेच बास आबास हा आपला शो लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेला आहे. खूप छान फीडबॅक येत आहेत लोकांकडून आपल्याला, आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू. वेल डन गार्गी. या थँक्यू सर. आता आणखीन जोमानं कामाला लागा. अशीच वेगवेगळी लोकेशन शोधा. हो सर, आम्ही कंटिन्यू त्याच्याच शोधत आहोत. आणि सर तुम्ही टेन्शन घेऊच नका ना सर. आता बघा फक्त आम्ही असे लोकेशन शोधतो ना. मे आय कम इन सर? यस, कम इन. हाय गाईज. कसा आहे तुझा पाय? ठीक आहे सर. आता तू प्लीज बस ना, उभी कशाला? अगं नाही नाही ठीक आहे. ऍक्च्युली घरी बसून बसून कंटाळा येत होता ना, म्हणून ऑफिस जॉईन केलंय. बाय द वे गार्गी, कॉंग्रॅच्युलेशन. तुझा शो खूप छान चाललाय, भास आभास. थँक्यू. सर आता भास आभासची टीम इथेच आहे, तर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. बोल. सर मला सुद्धा भास आभास या शोचा पार्ट व्हायला आवडेल सर. सर तुम्ही सांगाल ते काम करेल मी, पण प्लीज सर मला सुद्धा या शो मध्ये काम करण्याचा चान्स द्या ना, प्लीज सर. गार्गी तुला चालेल ना?